तुमचं कर्म कुठं अटॅच झालं तर केतूवर अटॅच झालं. इथं तुम्ही कार्मिक दृष्ट्या कोण आहे? कार्मिक दृष्ट्या तुम्ही केतू आहे. आता जोपर्यंत आपण केतूच्या रिलेटेड किंवा केतू बनून कर्म करणार नाही तोपर्यंत आपलं कर्म चालणार नाही. आता जोपर्यंत हा व्यक्ती निष्काम कर्मयोग करणार नाही किंवा निष्काम कर्म करणार नाही तोपर्यंत ह्या व्यक्तीचं कर्म चालणार नाही. ज्या दिवशी हा व्यक्ती कुठली अपेक्षा न ठेवता कुठली अटॅचमेंट न ठेवता कर्म करणार आहे त्यावेळी त्याचं कर्म पुश होणार आहे. इथं कुठली अटॅचमेंट ठेवायची नाही कर्मामध्ये प्रोफेशन मध्ये. त्यावेळी काय होणार? त्याचं कर्म बुस्टअप होणार. केतूला तुमची जड म्हटलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही बेस लेवल पासून काम करणार नाही तोपर्यंत तुमचं कर्म प्रोफेशन सेट होणार नाही किंवा पुशअप होणार नाही. इथं तुम्हाला बेस पासून काम करायचं आहे तर आपल्याला उंचाई मिळणार आहे. हे शनी केतूची युती सांगते. आता शनी केतूमध्ये आपण कर्म कोणतं करू शकतो? तर बघा, केतूला मेडिकलचा ग्रह म्हटलेला आहे. जेवढं मेडिकल आहे, आयुर्वेद आहे, ते कोणाच्या अंडर आहे? तर केतूच्या अंडर आहे. जेवढं ऑकल्टचं क्षेत्र आहे जे आपण करतोय, जेवढं ऍस्ट्रोलॉजीचं क्षेत्र आहे ते कोणाच्या अंडर आहे? तर ते केतूच्या अंडर आहे. जेवढं कम्प्युटर कोडिंग चं क्षेत्र आहे ते कोणाच्या अंडर आहे? केतूच्या अंडर आहे. जे क्षेत्र मेडिकलच्या रिलेटेड आहे, आयुर्वेदाचा रिलेटेड आहे, ऑकल्ट, ऍस्ट्रोलॉजी, गुप्त विद्या, कम्प्युटरमध्ये स्पेशली कोडिंग ह्या रिलेटेड जे क्षेत्र आहे त्यामध्ये आपण एक्सलेंट काम करू शकतो. तर बघा, केतूला कन्सल्टन्सी पण म्हटलेला आहे किंवा कन्सल्टंट पण म्हटलेला आहे. केतू एक चांगल्या प्रकारचा कन्सल्टंट आहे कारण केतू हा संन्यास आहे. त्यामुळे त्याचा गायडन्स एक बेस्ट गायडन्स आहे. त्यामुळं इथं आपण कन्सल्टिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकतो. आपलं कर्म इथं पुशअप होणार. शनी केतूमध्ये बेस लेवल पासून काम करायचं आहे. मेडिकल, आयुर्वेदा, ऑकल्ट, ऍस्ट्रोलॉजी, कम्प्युटर कोडिंग, कन्सल्टिंग अजून बरीच क्षेत्र आहेत ह्यामध्ये काम करायचं आहे. ओव्हरऑल अध्यात्माला रिलेटेड काम करायचं आहे, अध्यात्माशी जोडलं जाऊन काम करायचं आहे. त्यावेळी तुमचं कर्म पुशअप होणार. योगा अँड मेडिटेशन यामध्ये सुद्धा आपण वर्क करू शकतो. एक्सलेंट वर्क इथं होणार आहे. कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक वर्क, योगा, मेडिटेशन यामध्ये सुद्धा आपण काम करू शकतो. एक्सलेंट वर्क इथं होऊ शकतं. तर बघा, आपली पुढची युती आहे बुध केतू युती.